हॅलो माय डिअर फ्रेंड, बाळांनो, व्हेरी वॉर्म वेलकम. आपलं हे आजचं जे लेक्चर आहे आपल्या या चॅप्टरचं लास्ट लेक्चर आहे. जो काही टॉपिक आता बाकी आहे तो आपण आजच्या लेक्चरमध्ये कंप्लीट करून टाकू आणि मग हे चॅप्टर आपलं कंप्लीट होऊन जाईल. नेक्स्ट लेक्चरपासून आपण न्यू चॅप्टर स्टार्ट करू. आता आपण लास्ट लेक्चरमध्ये इन्फर्टिलिटी हा टॉपिक सुरू केला होता. इन्फर्टिलिटी म्हणजे काय, वंध्यत्व येणे किंवा मुलं बाळं न होणे, वांसपणा म्हणून आपण त्याला म्हणतो. तर तो वांसपणा कशामुळे होतो, त्याचे काय काय रिझन्स आहेत आणि त्याच्यावर काय उपाय आहेत हे पण आपण शिकलो होतो. त्यातले 2-4 टेक्नॉलॉजी किंवा 2-4 उपाय जे वापरून मुलं बाळं होऊ शकतात त्याच्यावर आपण डिस्कस केलं होतं. तर आता तोच टॉपिक आपण या लेक्चरमध्ये पुढे कंटिन्यू घेऊ. आता आणखीन एक टेक्नॉलॉजीचा आपण अभ्यास करू की ज्याच्यामुळे ज्यांना इन्फर्टिलिटीचा प्रॉब्लेम आहे, ज्यांना मुलं बाळं होत नाही, ती टेक्नॉलॉजी वापरून त्यांना मुलं बाळं होऊ शकतात. आता ती पुढची टेक्नॉलॉजी कोणती आहे, तर ती टेक्नॉलॉजी आहे गमिट इंट्राफॅलोपियन ट्रान्सफर. शॉर्टमध्ये याला म्हणतात GIFT. आता याच्या नावावरून तुमच्या लक्षात येईल, इथे जे आहे हे गमिटचा ट्रान्सफर केला जातो. गमिट म्हणजे कोणते, स्पर्म आणि ओहम आहे ना. आपले मेल आणि फिमेलमध्ये गमिट कोणते आहे, स्पर्म आणि ओहम आहे. तर हे कुठे ट्रान्सफर करायचे, इंट्राफॅलोपियन ट्यूबच्या आतमध्ये हे गमिट नेऊन ओहम आणि स्पर्म सोडून द्यायचे. त्याला गमिट इंट्राफॅलोपियन ट्रान्सफर असं म्हटलं जातं है ना. तर आता ही जी टेक्निक आहे, ही जी टेक्नॉलॉजी आहे, ही कोणामध्ये वापरायची आहे, तर बघा की बऱ्याचशा ज्या फिमेल असतात, महिला असतात, त्यांच्या ह्या ज्या फॅलोपियन ट्यूब असतात, आपण हे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमची ही डायग्राम काढलेली आहे, ठीक आहे, बरोबर आहे. तुम्हाला ह्या 2 ओव्हरीज दिसतात, ही युटेरस आहे, फॅलोपियन 2 ट्यूब आहे. कधी कधी काही फिमेल्समध्ये जे आहे ह्या फॅलोपियन ट्यूब जे आहे हा बंद असतात. बऱ्याचदा इन्फर्टिलिटीचे प्रॉब्लेम्स असतात लोकांमध्ये. तर मग काय प्रॉब्लेम आहे, का बरं मुलं बाळं होत नाही, मग याच्यासाठी ते डॉक्टरकडे जातात आणि मग डॉक्टर त्यांचा चेकअप करतो. माणसांचा पण चेकअप केला जातो, जो नवरा असेल त्याचा पण चेकअप केला जातो, त्याचे जे सिमेन आहे, वीर्य आहे, त्याचा पण चेकअप केला जातो की व्यवस्थित स्पर्म आहेत की नाही, याच्या स्पर्म काउंट व्यवस्थित आहे की नाही नवऱ्याचं, ते पण चेक केलं जाते. मुलींचा जे बायको असेल तिचा पण चेकअप केला जातो, काय प्रॉब्लेम आहे तिच्यामध्ये, तिला मासिक पाळी व्यवस्थित येत आहे की नाही, तिला हार्मोन्स तिच्या बॉडीमध्ये व्यवस्थित आहे की नाही. त्याचबरोबर मग तिच्या फॅलोपियन ट्यूब ज्या आहेत त्या फॅलोपियन ट्यूब व्यवस्थित आहेत की नाही, ह्या सगळा चेकअप केला जातो फिमेलचा. आणि मग त्याच्यावर अकॉर्डिंग मग डॉक्टर ट्रीटमेंट करतात. तर जर समजा असं लक्षात आलं की जी मुलगी आहे किंवा जी बायको आहे तिच्या फॅलोपियन ट्यूब बंद झालेल्या आहे. आता फॅलोपियन ट्यूब बंद किंवा ब्लॉक जर झाल्या तर या ओव्हरीमध्ये जो ओहा आहे किंवा जे एग आहे, अंड आहे, ते इथे येणार नाही या फॅलोपियन ट्यूबमध्ये, कारण फॅलोपियन ट्यूब बंद झालेली आहे. आता फॅलोपियन ट्यूब जर बंद झाली तर मग हा जो स्पर्म आहे इथून येणारा, त्या स्पर्मची आणि ओहमची भेटच होणार नाही, म्हणजे फर्टिलायझेशन होणार नाही, मूलबाळ होणार नाही. अशा वेळी मग या टेक्नॉलॉजीचा यूज केला जातो, गमिट इंट्राफॅलोपियन ट्रान्सफर. आता मग याच्यामध्ये काय करतात बघा, याची आपली प्रोसिजर पण सांगितलेली आहे. काय सांगितलेलं आहे बघा, इन धिस प्रोसिजर ओव्हा अँड स्पर्म आर डिरेक्टली इंजेक्टेड इनटू रिजन ऑफ ओव्हिडक्ट वेअर फर्टिलायझेशन प्रोड्युसेस ब्लास्टोसिस्ट. इथे काय करतात की ओहा डायरेक्टली ओहा म्हणजेच का ओहम किंवा अंड म्हणतो आपण त्याला, आणि स्पर्म हे एका इंजेक्शनमध्ये किंवा जे कॅथेटर असते, कॅथेटर घेतात, एक मोठं कॅथेटर घेतात, त्या कॅथेटरमध्ये स्पर्म घेतात त्या आणि ओहम घेतात मुलीचं. किंवा मग नवरा बायकोचं गमिट घेणे पॉसिबल नसलं काही कारणामुळे तर मग डोनर असतात बरेचसे समाजामध्ये, त्या डोनरकडून पण स्पर्म किंवा मग ओहम घेतल्या जातात. जसं स्पर्म बँक वगैरे असेल, बरेचसे लोक असतात की जे आपलं सिमेन, आपलं वीर्य किंवा शुक्राणू द्यायला तयार असतात, मग त्यांचे पण घेतल्या जाऊ शकतात. मग अशा डोनरचे गमिट घ्यायचे, त्या कॅथेटरमध्ये भरायचे आणि मग कॅथेटरमध्ये ते गमिट भरल्यानंतर ही जी बायको आहे, जी फिमेल आहे, तिच्या या इथे फॅलोपियन ट्यूबमध्ये हे गमिट आणून सोडून द्यायचे. मग काय झालं, आता इथे गमिट ट्रान्सफर झाले, कुठे झाले, इंट्राफॅलोपियन ट्यूब, बरोबर. या फॅलोपियन ट्यूबमध्ये आता हे गमिट भेटल्यानंतर मग इथे फर्टिलायझेशन होईल, झायगोट फॉर्म होईल इथे. मग हळूहळू हे बाळ जे आहे हे पुढे ढकलत या युटेरसमध्ये येईल आणि मग पुढे 9 महिन्यापर्यंत या गर्भाची वाढ या युटेरसमध्ये होते. अशा तऱ्हेनं मग मूलबाळ होण्याची शक्यता असते. ज्यांना मुलं बाळ होत नाहीत त्यामुळे ह्या अशा टेक्नॉलॉजी यूज करतात. तर वेगळ्या टेक्नॉलॉजीचा यूज केला जात असतो. तर परिस्थितीच्या अकॉर्डिंग, डॉक्टरच्या अकॉर्डिंग, पेशंटच्या अकॉर्डिंग वेगळ्या टेक्निक वापरल्या जाऊ शकतात. आता ही जी टेक्निक आहे या टेक्निकचा सक्सेस रेट पण आपल्याला दिलेला आहे. ही जर टेक्निक वापरली तर 30% याचा सक्सेस रेट आहे. म्हणजे फक्त 100 पैकी 30%च, 30 जोडप्यांवरच ही जी आहे ही जी टेक्निक आहे ती सक्सेस होऊ शकते. 70% फेल जाऊ शकते ही टेक्निक. तर अशा तऱ्हेने याचा हा सक्सेस रेट आहे. तर ही आणखीन एक टेक्निक आपण शिकलो की ज्याच्यामुळे जी टेक्निक वापरून, जी टेक्नॉलॉजी वापरून ज्यांना इन्फर्टिलिटीचा प्रॉब्लेम आहे त्यांना मुलं बाळं होऊ शकतात. त्यानंतर पुढची आणखीन एक टेक्निक आहे ती म्हणजे आर्टिफिशियल इन्सेमिनेशन, त्याला शॉर्टमध्ये AI असं म्हणतात. आता परत याच्या नावावरून तुमच्या लक्षात येते आर्टिफिशियल. आता याच्यामध्ये नवरा डायरेक्टली त्याचे स्पर्म बायकोच्या व्हजायनामध्ये नाही पास करत,
स्वतःहून नाही पास करत. एखादा कॅथेटर घेतात, परत इंजेक्शन घेतात किंवा कॅथेटर घेतात आणि मग त्या कॅथेटरच्या मदतीनं मग त्याच्या बायकोच्या व्हजायनामध्ये किंवा सर्व्हिक्समध्ये ते स्पर्म ट्रान्सफर केल्या जातात. तर आर्टिफिशियली हे सगळं केलं जाते. नवरा स्पर्म ट्रान्सफर नाही करत बायकोच्या याच्यामध्ये, म्हणून याला आर्टिफिशियल इन्सेमिनेशन असं म्हणतात. आता काय करतात याच्यामध्ये आपल्याला टेक्निक पण सांगितलेलं, काय करतात. इन धिस टेक्निक स्पर्म्स आर कलेक्टेड फ्रॉम मेल अँड आर्टिफिशियली इंट्रोड्यूस इन टू दी सर्व्हिक्स ऑफ फिमेल. जो माणूस असेल, जो नवरा असेल, नवऱ्याचे स्पर्म जर समजा पुरेसे नसतील, समजा नवऱ्यामध्ये काही प्रॉब्लेम असला, तर जो डोनर असतो, एखादा कोणी अनोळखी असतो, त्याचं नाव वगैरे काहीच माहिती नसते, तर त्याचे सुद्धा स्पर्म घेतल्या जातात, ते कॅथेटरमध्ये भरल्या जातात आणि मग ते स्पर्म कॅथेटरमध्ये भरले की मग हे स्पर्म जे आहे हे असे या फिमेलच्या सर्व्हिक्समध्ये सोडल्या जातात. कोणत्या रिजनमध्ये सांगितलेलं आपल्याला, इंट्रोड्यूस इन टू सर्व्हिक्स. तर हा जो रिजन आहे युटेरसचा खालचा सर्व्हिक्स, तर इथे ते स्पर्म सोडल्या जातात. मग ते स्पर्म हळूहळू असे पुढे पुढे जातात आणि या स्पर्मची आणि ओव्हमची इथे भेट होऊन जाते आणि मग इथं फर्टिलायझेशन झालं की मग बाळ तयार होते. अशा तऱ्हेनं पण मुलाला जन्म देता येतो. तर ही पण एक टेक्निक झाली. तर इथे आर्टिफिशियली इन्सेमिनेशन केलं. इथे नवऱ्याने स्वतः सेक्स नाही केलं. असा एखादा हे कॅथेटर घेतात, ठीक आहे, कॅथेटर घेतलं आणि या कॅथेटरमध्ये स्पर्म भरतात आणि मग हे स्पर्म जे आहे या फिमेलच्या सर्व्हिक्समध्ये सोडतात. तशी ही टेक्निक आहे. त्यानंतर आणखीन एक टेक्नॉलॉजीचा यूज केला जातो, त्याला म्हणतात इंट्रा युटेराइन इन्सेमिनेशन. शॉर्टमध्ये याला IUI असं म्हटलं जातं. आता याच्या पण नावावरून तुमच्या लक्षात येईल की हे टेक्निक कशी आहे, काय करत असेल याच्यामध्ये. इंट्रा युटेराइन इन्सेमिनेशन असं म्हटलं, याच्यामध्ये युटेरसमध्ये इन्सेमिनेशन करतात. जे स्पर्म आहे ते या टेक्निकमध्ये काय केलं, स्पर्म कुठे सोडले, सर्व्हिक्समध्ये. पण आता या टेक्निकमध्ये काय करतात, स्पर्म हे युटेरसमध्ये सोडतात डायरेक्टली, मग थोडेसे पुढे सोडतात. ठीक आहे. तर ही या टेक्निक सारखी AI टेक्निक सारखीच ही टेक्निक आहे. काय सांगितलेलं आपल्याला या टेक्निक बद्दल बघा. धिस टेक्निक इज सम व्हॉट लाईक AI. म्हणजे ही जी टेक्निक आहे तशाच प्रकारची ही पण टेक्निक आहे. फक्त याच्यामध्ये काय करतात, व्हेअर दी स्पर्म आर इंट्रोड्यूस इन टू युटेरस. या टेक्निकमध्ये काय केलं की स्पर्म घेतले कॅथेटरमध्ये टाकले स्पर्म आणि हे स्पर्म या सर्व्हिक्समध्ये टाकले. कोणत्या मेथडमध्ये, कोणत्या टेक्निकमध्ये, AI मध्ये. आता या टेक्निकमध्ये काय करतात, याही टेक्निकमध्ये स्पर्म घेतात, ते कॅथेटरमध्ये भरतात आणि मग ते स्पर्म जे आहेत हे युटेरसमध्ये सोडतात. युटेरसमध्ये, थोड्या सर्व्हिक्सच्या मागचा भाग युटेरसमध्ये. तर याच टेक्निकला म्हणतात इंट्रा युटेराइन इन्सेमिनेशन. इन्सेमिनेशन केलं की नाही, स्पर्म सोडले की नाही, पण कुठे सोडले ते स्पर्म सोडले युटेरसमध्ये, युटेरस या भागामध्ये. तशा प्रकारे ह्या वेगळ्या वेगळ्या टेक्नॉलॉजीज वापरून ज्यांना इन्फर्टिलिटीचा प्रॉब्लेम आहे, वंधत्वाचा प्रॉब्लेम आहे, त्यांना मुलं बाळं होऊ शकतात. तर मी तुम्हाला सांगितलं की परिस्थितीच्या अकॉर्डिंग, पेशंटच्या अकॉर्डिंग ह्या वेगळ्या वेगळ्या टेक्निक वापरल्या जातात. याचा सक्सेस रेट पण वेगळा वेगळा असतो. काहींचा सक्सेस रेट चांगला आहे, काहींचा सक्सेस रेट खूप कमी आहे. त्याचबरोबर ह्या ज्या टेक्नॉलॉजीज आहेत याला खर्च पण खूप सारा असतो. त्यानंतर ह्या तर अशा तऱ्हेनं आपल्याला आपल्या बुकमध्ये ज्या टेक्नॉलॉजी दिल्या आहेत, वेगळ्या वेगळ्या, त्याचा आपण स्टडी केला की ज्याच्या मदतीनं मूलबाळ होतात. आता आणखीन कोणत्या टेक्नॉलॉजीज आहेत, तर आता आणखीन बघा, आपल्या बुकमध्ये एक सेक्शन दिलेलं आहे, त्याचं नाव आहे कॅन यू रिकॉल म्हणून. सरोगेट मदर. आठवते तुम्हाला, सरोगेट मदर होऊन गेले 9th किंवा 10th मध्ये तुमचं. आता हे सरोगेट मदर ही पण एक टेक्नॉलॉजी आहे. सरोगेट मदरचा वापर करून पण ज्यांना मुलं बाळं नाहीत त्यांना मुलं बाळं होऊ शकतात. आता सरोगेट मदर बद्दल काय माहिती सांगितलेलं बघा आपल्याला. सम वुमन हॅव अ प्रॉब्लेम इन इम्प्लांटेशन ऑफ एम्ब्रिओ इन युटेरस. बऱ्याचशा महिलांमध्ये असा प्रॉब्लेम असतो लग्न झालेला की त्यांच्या गर्भामध्ये मूलबाळच राहत नाही, तिला मिसकॅरेज होते किंवा आणखीन काही कारणामुळे त्यांना मूलबाळ राहत नाही. त्यानंतर पुढे सांगितलेलं सच वुमन कॅन टेक हेल्प ऑफ मॉडर्न मेडिकल टेक्निक कॉल्ड सरोगसी. तर ज्यांना मूलबाळ राहत नाही अशा महिलांना इम्प्लांटेशनच त्यांच्यामध्ये होत नाही, तर मग ते सरोगसीचा वापर करू शकतात त्या महिला. ठीक आहे. इन धिस एम्ब्रिओ इज इम्प्लांटेड इन सरोगेट मदर हु इज नॉट द बायोलॉजिकल मदर. आता सरोगसीमध्ये तुम्हाला ऐकलं पण असेल, तुम्ही वाचलं पण, अभ्यासक्रम केलं, कारण हे कॅन यू रिकॉल म्हटलेलं आहे, याचा अर्थ तुमचं हे आधी झालेलं असेल. 9th किंवा 10th मध्ये हे तुमचं 100% झालं असेल सरोगेट मदर बद्दल. सरोगेट मदर म्हणजे काय, मराठीत आपण त्याला असं म्हणतो की गर्भाशय भाड्याने देणे, 9 महिन्यापर्यंत गर्भ वाढवणे, दुसऱ्याचा गर्भ वाढवणे आणि मग 9 महिने पूर्ण झाले की मग डिलिव्हरी झाली बाळाची की ते बाळ त्याच्या आई वडिलाला देऊन टाकणे, याला सरोगसी असं म्हटलं जातं. आणि जी आई 9 महिन्यापर्यंत त्या गर्भाला वाढवते त्याला सरोगेट मदर असं म्हणतात. हे आजकाल बरंच ऐकायला येतं तुम्हाला, तुम्ही ऐकलं पण असेल. मोठमोठे जे स्टार्स आहेत, जे ॲक्टर्स आहेत, त्यांच्यामध्ये पण ते सरोगसीचा यूज करून त्यांना मुलं बाळं झालेले असतील. तुम्ही ऐकलं असेल न्यूजपेपरमध्ये, टीव्हीमध्ये वगैरे की शाहरुख खान असेल, आमिर खान असेल किंवा मग शिल्पा शेट्टीसारखं, करण जोहर,
त्यानंतर आणखीन असेल की तुषार कपूर यांना जे मुलं झालेले आहेत हे सरोगसीचा वापर करून झालेले आहेत. मग आता कशी काम करते ही टेक्नॉलॉजी तुम्हाला कदाचित माहीत पण असेल. बघा आता दोघं नवरा बायको आहेत, ठीक आहे. आता बायकोला काहीतरी प्रॉब्लेम आहे की तिच्या युटेरसमध्ये गर्भाचं इम्प्लांटेशनच होत नाही, गर्भ वाढतच नाही. मग आता काय करतात, ही जी आई आहे हिचा ओव्हम घेतात, टेस्ट ट्यूबमध्ये टाकतात. त्याचबरोबर हिचा जो हा नवरा आहे याचे स्पर्म घेतात, टेस्ट ट्यूबमध्ये टाकतात. त्या टेस्ट ट्यूबमध्येच मग याचं फर्टिलायझेशन होऊ देतात, झायगोट तयार होतात, एम्ब्रिओ तयार होऊ देतात. मग आता टेस्ट ट्यूबमधून तो एम्ब्रिओ काढतात आणि दुसरी एखादी महिला जी आपलं गर्भाशय द्यायला तयार आहे, 9 महिन्यापर्यंत बाळाची वाढ करायला तयार आहे, अशी महिला शोधल्या जाते किंवा नात्यातलीच कोणीतरी असू शकते कदाचित. आता त्या महिलेच्या मध्ये तो गर्भ बायको जी आहे तिच्या युटेरसमध्ये हा गर्भ ट्रान्सप्लांट नाही करत, दुसरी महिला, तिला सरोगेट मदर म्हणतात. त्या सरोगेट मदरच्या युटेरसमध्ये म्हणा किंवा फॅलोपियन ट्यूबमध्ये म्हणा तो गर्भ इम्प्लांट केला जातो आणि 9 महिन्यापर्यंत मग त्या महिलेच्या शरीरामध्ये किंवा तिच्या युटेरसमध्ये गर्भाशयामध्ये त्या बाळाची वाढ होते. मग ती 9 महिने कंप्लीट झाली, त्या बाळाला जन्म देते आणि बाळाला जन्म दिल्यानंतर मग त्या बाळाचे जे आई वडील असतील, बायोलॉजिकल मदर फादर ते वेगळे आहे, तर त्यांना ते बाळ देऊन टाकते आणि मग त्या आईचा हक्क संपून जातो. मग त्या बदल्यात तिला काही रक्कम पण दिल्या जाते, कारण 9 महिन्यापर्यंत तिने बाळ वाढवलं ना, मग तिला जे काय असेल ते पैसे वगैरे ते ठरवले जातात. याच्यावरती कायदे पण आहेत. आता जर त्या आईनी त्या बाळाला जर जन्म दिला आहे सरोगेट मदरनी, तर तिचा त्या बाळावर काही हक्क राहत नाही. तिचा फक्त त्या बाळावर 9 महिन्यापर्यंतच हक्क आहे. तो 9 महिन्यापर्यंत तिला वाढवायची ते जबाबदारी आहे तिच्या पोटामध्ये. एकदा बाळ जन्मलं की मग तिला ते बाळ त्या आईवडिलाला, त्या ओरिजिनल आईवडील जे असतील त्यांना देऊन टाकावं लागते. याला सरोगसी मदर असं म्हणतात, सरोगसी, ठीक आहे. तशी ही टेक्निक आजकाल बऱ्याच प्रमाणात यूज होत आहे. तर ही पण एक टेक्निक आहे ज्याचा वापर करून ज्यांना मुलं बाळ होऊ शकत नाहीत त्यांना या टेक्निकचा वापर करून मुलं बाळ होतात, ठीक आहे. तर हे तर आपण इथपर्यंत आता शिकलेलं आहे, ठीक आहे बाळांनो. आता नेक्स्ट जो आपल्याला टॉपिक घ्यायचा आहे तो स्पर्म बँक किंवा सिमेन बँक. आता ही बँक जी आहे आपल्या रेग्युलर बँक सारखीच आहे, जशी बँकमध्ये आपण पैसे काढतो ठेवतो तशाच प्रकारचं बँक आहे. किंवा ब्लड बँक आपल्याला फेमस म्हणजे माहिती असेल ब्लड बँक. तर ब्लड बँकचं जे काम आहे तेच या स्पर्म किंवा सिमेन बँकचं पण आहे. काय करतात ह्या बँक, स्पर्म बँक किंवा सिमेन बँक, तर ह्या बँक ज्या आहेत कलेक्ट करतात, सिमेन कलेक्ट करायचं काम करतात, वीर्य, त्याचबरोबर स्टोअर करतात ते वीर्य काही दिवसापर्यंत, अँड प्रोव्हाइड ह्युमन स्पर्म अँड सिमेन. आणि ज्याला गरज असेल त्या स्पर्मची किंवा त्या शुक्राणूची त्याला ते स्पर्म देऊन टाकतात. मग आता हे स्पर्म येतात कुठे, ह्या बँकेकडे. ह्या बँका ह्या छोट्या मोठ्या ठिकाणी नसतात, त्या मोठमोठ्या ज्या सिटीज वगैरे आहेत त्या ठिकाणी ह्या स्पर्म बँक असतात. कारण बऱ्याचशा लोकांना प्रॉब्लेम असते की त्यांचे शुक्राणू वगैरे तयार होत नाही त्यांच्या बॉडीमध्ये, किंवा मग शुक्राणू तयार झाले तर फार कमी प्रमाणात तयार होतात, ते त्याचं स्पर्म काउंट कमी असते वगैरे वगैरे. असे वेगळे रिझनमुळे काय आहे की ह्या स्पर्म बँक तयार झालेल्या आहेत. या स्पर्म बँकमध्ये एक चांगल्या हेल्दी माणसाचं सिमेन जमा करायचं काम ह्या बँका करतात. काय करतात, यांच्याकडे सिमेन येते कसं, तर काही स्पर्म डोनर असतात समाजातले, असे काही चांगले धडधाकट असे लोक बघितल्या जातात, त्यांचं नाव गुप्त ठेवलं जाते. नाव गुप्त. तुम्ही विकी डोनर पिक्चर बघितला असेल, त्या विकी डोनरमध्ये सगळी माहिती सांगितलेली आहे. तर त्या विकी डोनरचं म्हणजे काय करतात, 20 ते 25 वर्षाच्या दरम्यानचा एखादा चांगला धडधाकट मुलगा बघितला जातो, त्याचा चेकअप केला जातो, त्याला कोणता आजार, काही बिमारी आहे का, आणि जर काही नसेल तर मग व्हॉलंटरी तो स्वतःहूनच मग ते स्पर्म जे आहे त्या बँकेला देऊन टाकतो. मग त्याचं नाव वगैरे त्याच्यात काहीही राहत नाही, ते गुप्त ठेवलं जाते सगळं काही. आणि मग अशा तऱ्हेनं त्याचे जे स्पर्म त्या बँकमध्ये स्टोअर केल्या जातात स्पर्म बँकमध्ये. आणि ज्यांना कोणाला मग गरज असेल तिथे त्या बँकेमध्ये जाऊन, स्पर्म बँकमध्ये जाऊन ते स्पर्म विकत घेऊ शकतात. आणि अशा तऱ्हेनं मग त्या स्पर्मपासून मुलं बाळ होतात. तर याला स्पर्म बँक म्हणतात. रेग्युलर जसं आपण गरजेच्या वेळी ब्लड घेतो तसंच गरजेच्या वेळी स्पर्म घेणे, शुक्राणू घेणे. तर अशा तऱ्हेने ही सगळी माहिती गुप्त असते, असं काही त्याला असं कोणाला काही माहिती याच्यामध्ये ठेवलेली नसते. याचे काही रूल्स रेग्युलेशन असतात, कायदे असतात ते. त्यानंतर मग आता हे जे स्पर्म असतात हे कलेक्ट केल्यानंतर जे स्टोरेजची प्रोसेस आहे, ते स्पर्म मरू पण शकतात. आपल्याला माहीत आहे 1 ते 2 दिवसांमध्ये स्पर्म मरतात सुद्धा. म्हणजे जास्त दिवस स्टोर राहिले पाहिजे म्हणून मग त्याच्यासाठी क्रायो प्रिझर्वेशनचा वापर केला जातो. क्रायो प्रिझर्वेशन म्हणजे काय, लो टेक्नॉलॉजीमध्ये, जसं की लिक्विड नायट्रोजन असेल, -296 डिग्री सेल्सिअस एवढ्या टेम्परेचरवरती या स्पर्मला स्टोअर केल्या जाऊन जाते. ते स्पर्म जे आहेत किंवा जे सिमेन आहे, वीर्य आहे, ते गोठवून ठेवल्या जाते. जेव्हा मग गरज पडेल ते सिमेन बाहेर काढल्या जाते त्याच्यातून. तर खूप कमी तापमानामध्ये एकदम गोठून जाईल असं कमी तापमानामध्ये ते सिमेन किंवा स्पर्म स्टोअर केल्या जाते. आणि जेव्हा गरज असेल तेव्हा मग ते देऊन टाकल्या जाते, डोनेट केल्या जाते. तशा तऱ्हेने या स्पर्म बँकचं काम आहे. त्यानंतर मग आता आणखीन एक आपण बघू की ह्या सगळ्याचा टेक्निक आहेतच. या वेगळ्या टेक्नॉलॉजीचा वापर केल्यामुळे मुलं बाळ होऊ शकतात. आणखीन एक आहे टेक्निक नाही आहे,
समाजामध्ये फार पूर्वीपासूनची ही एक प्रथा आहे, ॲडॉप्टेशन, दत्तक विधान म्हणतो आपण मराठी त्याला. दत्तकची हे प्रोसेस आहे. तर आपल्याला माहिती आहे की ज्यांना मुलं बाळं नसतात ते काय करतात की आपल्या एखाद्या अनाथालयामध्ये जातात, ऑर्फनेज म्हणतात त्याला, त्या ऑर्फनेजमध्ये जातात. कोणी मुलगा दत्तक घेतो किंवा कोणी मुलगी दत्तक घेते, किंवा मग अनाथालयातले न घेता कधी कधी कोणी काय करते की आपल्याच नात्यामधलं कोणीतरी दत्तक घेते. कोणी भावाची मुलगी किंवा मुलगा दत्तक घेते, नात्यातलंच कोणीतरी दत्तक घेतात. तर अशा तऱ्हेनं मग ते दुसऱ्याचं मूलबाळ जे आहे ते स्वतःचं मूलबाळ म्हणून मग त्याचं संगोपन करतात, वाढ करतात, आणि त्यांना मूलबाळ पण भेटून जाते, आणि जे अनाथ वगैरे असले तर मग त्यांना आई वडील पण भेटून जातात. तर समजा, पण याच्यामध्ये आता हे लिगल आहे थोडीशी प्रोसेस. असं नाही की तुम्ही अनाथालयामध्ये गेले, शक्यतो अनाथालयामधूनच मुलं दत्तक घेतात. आता याची पण प्रोसिजर आहे. अनाथालय असं कोणालाही दत्तक देत नाही, आणि दत्तक घ्यायसाठी असं नाही, जरुरी नाही की 2 पॅरेंटची आवश्यकता आहे, नवरा बायकोची आवश्यकता आहे. एक जण जरी असला तरी तो दत्तक घेऊ शकतो. आजकाल तुम्ही ऐकत असणार की कोणी सिंगल पॅरेंटनी पण दत्तक घेतला. एखादी महिला असेल ती पण कोणाला दत्तक घेऊ शकते. तिला जरी नवरा नसला, तिने जरी लग्न केलेलं नसलं तरी ती दुसऱ्याला दत्तक एखाद्या मुलाला दत्तक घेऊ शकते. किंवा एखादा माणूस आहे, त्यांनी लग्न केलं नाही, त्याला बायको नाही, तरी तो माणूस मुलगा किंवा मुलीला दत्तक घेऊ शकतो. पण मग दत्तक घ्यायची प्रोसेस एवढी सिंपल पण नाही. हे जे दत्तक देणाऱ्या ह्या ज्या संस्था असतात, ही सगळी चेकअप करतात त्या माणसाचा. पूर्ण त्याचं बॅकग्राऊंड चेक केलं जाते की त्याला कोणता आजार आहे का, कोणता रोग आहे का, त्याच्याकडे पुरेशी संपत्ती आहे की नाही, तो त्या मुलाबाळाचा सांभाळ करू शकणार आहे की नाही, त्याचं शैक्षणिक आर्थिक गरजा तो पुऱ्या करू शकणार आहे की नाही. कारण दत्तक घेतल्यामुळे मग स्वतःचं जसं मूल असते तसंच त्याला मुलाला वागवावं लागते. आपल्या त्या संपत्तीमध्ये सगळा वाटा मग त्या मुलाचा राहतो, किंवा ज्याला दत्तक घेतलं, मुलगा किंवा असो किंवा मुलगी असो, त्यांचा आपल्या संपत्तीमध्ये वाटा राहतो. तर त्यामुळे असं सगळ्या गोष्टी पाडल्या जातात. असं नाही की कोणालाही दत्तक दिल्या जाईल म्हणून. सगळं समाजात त्या व्यक्तीची प्रतिष्ठा व्यवस्थित आहे की नाही, रेग्युलर मग दत्तक दिल्यानंतरही त्या संस्थेवाले रेग्युलरली त्या घरी येतात, त्या चेक करतात त्या मुलाला, काही तुला प्रॉब्लेम आहे का, काय आहे का, आई वडील बोलतात का, काय की मारतात का, अशा तऱ्हेनं त्याचा फॉलोअप पण घेतला जातो. तर अशी ही पूर्ण लिगल प्रोसिजर आहे. तर आपल्याला सांगितलेलं आहे की कोणीही 21 वर्ष कंप्लीट झालेला मुलगा असो, म्हणजे महिला असो की माणूस असो, ते लिगली ॲडॉप्ट करू शकतात कोणत्याही मुलाबाळाला. तशी ही एक आणखीन एक पद्धत आहे आपल्या समाजामधली ॲडॉप्टेशनची. तर इथे आपला हा जो टॉपिक आहे बाळांनो, आपण हा कंप्लीट केलेला, हा चॅप्टर आपला पूर्ण कंप्लीट झालेला आहे. तरी आता हा चॅप्टर संपवण्याच्या अगोदर थोडेसे आणखीन 1-2 पॉईंट आहे, याच्यामध्ये आपण ते घेऊ. बघा काय आहे, ट्राय धिस म्हणून आता तुम्हाला स्वतःच ट्राय करायचं. बघा काय आहे, IVF सेंटर्स. IVF म्हणजे इन विट्रो फर्टिलायझेशन. जसं आपण टेस्ट ट्यूब बेबी बघितलं तसं आहे IVF. तर मेक अ लिस्ट ऑफ IVF सेंटर इन महाराष्ट्र. IVF सेंटरची लिस्ट तुम्हाला बनवायची आहे महाराष्ट्रामधल्या. आता सगळं खेडोपाडी तर हे IVF सेंटर तर नसतात, टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मोठमोठ्या शहरातच जावं लागेल तुम्हाला. तर मोठमोठ्या समजा मुंबई, पुणे, नागपूर वगैरे अशा, नाशिक अशा ठिकाणी मोठमोठ्या शहरामध्ये हे IVF सेंटर्स असतात, टेस्ट ट्यूब बेबी सेंटर्स. कारण की हे जे याच्यामधले जे डॉक्टर्स असतात, तज्ज्ञ डॉक्टर, ते फार कमी असतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या अशा पद्धतीनं जर मूलबाळ पाहिजे असेल तर त्याचा खर्च पण खूप असतो, जास्त खर्च येतो त्याला. तर त्यामुळे ही टेक्नॉलॉजी जी आहे ही सगळीकडे कॉमन नाही आहे. तर फार विशिष्ट ठिकाणीच आपल्याला हे IVF सेंटर्स दिसतात. तर महाराष्ट्रात कुठे IVF सेंटर आहेत, टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, त्याची तुम्हाला लिस्ट करायची आहे. त्याचबरोबर अजून आपल्याला एक दिलेलं आहे, ऑलवेज रिमेंबर म्हणून पार्ट. याच्यात काय सांगितलेलं बघा, टोबॅको, मॅरिजुआना अँड अदर ड्रग स्मोकिंग मे कॉज इनफर्टिलिटी इन बोथ मेन अँड वुमन. एक महत्त्वाची माहिती दिलेली आहे की चरस, गांजा वगैरे जे असतात ना, तंबाखू वगैरे, हे जर खाल्लं तर इन्फर्टिलिटीचे प्रॉब्लेम येतात. बऱ्याचशा माणसं तर स्मोकिंग करतात, कधी महिला पण स्मोकिंग करतात, टोबॅको, चिविंग वगैरे स्मोकिंग, त्यामुळे इन्फर्टिलिटी येऊ शकते. त्यामुळे त्यांना वंधत्वाचे प्रॉब्लेम येतात. निकोटीन ब्लॉक द प्रोडक्शन ऑफ स्पर्म अँड डिक्रीज साईज इन टेस्टिकल्स. जे फार निकोटीनचं सेवन करतात, तंबाखू, बिडी वगैरे, हे ते सिगरेट, तर याच्यामुळे काय की त्यांचं स्पर्म काउंट कमी होऊन जाते. स्पर्म कमी झाले की मग त्यांना मूलबाळ होत नाही. आणि त्याचबरोबर हे टोबॅको काय करतात की याच्यामध्ये निकोटीन असतं टोबॅकोमध्ये. ते निकोटीन काय करते, टेस्टिकल जे असतात, 2 माणसाच्या ज्या 2 टेस्टीज आहेत त्या टेस्टीची साईज कमी करून टाकतात हे निकोटीन. त्यामुळे टेस्टीज पण कमी झाले की मग ते टेस्टीची साईज कमी झाली की स्पर्म पण कमी होऊन जातात. स्पर्मच कमी असले तर मग मूलबाळ होणार नाही. त्यानंतर आणखीन आपल्याला पुढे माहिती सांगितलेली आहे, अल्कोहोलिझम बाय द मेन इंटरफिअर विथ द सिंथेसिस ऑफ टेस्टोस्टेरॉन अँड हॅज अन इम्पॅक्ट ऑन स्पर्म काउंट.
अल्कोहोलिझम आणखीन एक कारण आहे, जसं तंबाखू वगैरे हे ते आहे, निकोटीन याच्यामध्ये असते, चरस गांजा हे जे कारण आहे. अल्कोहोलिझम पण तसंच एक कारण आहे. जास्त अल्कोहोलिक जो माणूस असला, अल्कोहोल जर जास्त तो कन्झ्युम करत असला तर परत त्याला स्पर्म काउंट कमी होते, स्पर्म कमी होतात, शुक्राणू कमी होतात शरीरात तयार, आणि शुक्राणू कमी म्हणजे मूलबाळ होण्याची शक्यता तेवढीच कमी. त्यानंतर आणखीन सांगितलेलं यूज ऑफ कोकेन और मॅरिजुआना मे टेम्परली रिड्यूस दी नंबर ऑफ क्वालिटी ऑफ स्पर्म. स्पर्मची संख्या पण कमी होते, स्पर्मची क्वालिटी पण कमी होते, हे सगळे कोकेन, चरस, गांजा याचा वापर केल्यामुळे. तर मग आपल्याला सरळ सांगितलं की हे अवॉइड करा. बरेच लोक जे असे चर्सी असतात, आपण चर्सी म्हणतो, गांजा वगैरे हे ते घेणारे, तर त्यांना हे प्रॉब्लेम सर्रास येतातच. अशा तऱ्हेनं मग बाळांनो आपण हा जो टॉपिक आहे हा इथे कंप्लीट केलेला आहे. हा पूर्ण आता आपला चॅप्टर आता कंप्लीट झालेला आहे. चांगला अभ्यास करा, खूप मेहनत करून अभ्यास करा, खूप साऱ्या MCQची प्रॅक्टिस करा. आणि आपल्या नांदोकर अकॅडमी या ॲपवर ज्या रेग्युलर टेस्ट होतात नीटच्या CETच्या त्या टेस्ट द्या. तुमचा परफॉर्मन्स बाकींपेक्षा निश्चितच चांगला राहील. थँक्यू व्हेरी मच बाळांनो.